पहिल्या दिवशी चिक्की पोएम, दुसऱ्या दिवशी प्रति विधानसभेची ड्रामेबाजी, करून करून भागले, आता भजनाला लागले. गेल्या 3 दिवसांपासून विधान भवनाच्या पायऱ्यांवर ही स्टंटबाजी सुरू आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी कामकाजावर बहिष्कार घालून विरोधकांनी ही अशी निदर्शनं सुरू केली आहे. पण विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खरंच गंभीर आहेत का? आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे फोटो लावून कशी थट्टा मस्करी सुरू आहे ते पहा. एकीकडे पाऊस गायब झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. पुन्हा एकदा दुष्काळाचे ढग दाटू लागले. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची कुटुंब देशोधडीला लागली आहे आणि विधिमंडळात हा असा तमाशा रंगलाय. विरोधकांची ही तऱ्हा तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनाही सत्तेची नशा चढली आहे. विरोधकांचा बहिष्कार असतानाही कामकाज रेटून देण्याचा खटाटोप सुरू आहे. विधिमंडळात जे कामकाज सुरू आहे त्यातून शेतकऱ्यांचं कितीही साधलं जाणार आहे. कृषी विभागाचा 293 अन्वये सभागृहामध्ये प्रस्ताव आला आणि हे पायऱ्यावर बसले. एवढे 15 वर्ष चालवणारे सरकार राज्यकर्ते जर त्यांनी शो करायचा, फोटो काढायचे, मीडियाला यायचं तेवढं झालं होतं. परंतु शेतकऱ्यांचा प्रस्ताव सभागृहामध्ये आल्याच्या नंतर वारंवार त्यांना संसदीय कामकाज मंत्र्यांनी विनंती केल्याच्या नंतर सुद्धा ते सभागृहामध्ये आले नाहीत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नुसतीच थट्टाबाजी सुरू आहे. संपूर्ण कर्जमाफी देता येणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. पण पुन्हा दुष्काळाचं सावट निर्माण झालं असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार नेमकं काय करणार आहे? पायऱ्यांवर निदर्शनं करत बसण्याऐवजी विरोधक सभागृहात सरकारला कोंडीत का पकडत नाही की असा तमाशा सुरू ठेवण्यातच विरोधकांना आणि सत्ताधाऱ्यांना धन्यता वाटते. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. नमस्कार, रोकठोकमध्ये आपलं स्वागत. गेल्या 3 दिवसापासून विधिमंडळात वरून कीर्तन आणि आतून तमाशा सुरू आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी या एका मागणीसाठी विरोधकांनी बहिष्काराचा पवित्रा घेतलाय. विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून कधी चिक्की खा, कधी मेल्याचं सोंग कर, तर कधी सरकारच्या नावानं टाळकूट अशी स्टंटबाजी सध्या सुरू आहे. शेतकऱ्यांच्या नावानं विरोधकांचा हा पोरकटपणा सुरू आहे का? विरोधक खरंच संवेदनशील आहेत का? सभागृहात चर्चेनं हा प्रश्न सुटला नसता का? असे सवाल आता उपस्थित होत आहेत. शिवसेनेने शेतकऱ्यांच्या बाजूने आक्रमक पवित्रा घेतलाय. शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करा अशी मागणी करतानाच सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देखील आता शिवसेनेने दिलाय. याचा अर्थ सरकारवर शिवसेनेचा वचक नाहीये का? विरोधक संवेदनहीन आणि सरकार आडमुठी भूमिका घेते का? विरोधकांच्या या आंदोलनानं खरोखरच शेतकऱ्यांना नेमकं काय मिळालं यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात. प्रसिद्धी मिळाली, शेतकऱ्यांचं काय? प्रसिद्धी मिळाली, शेतकऱ्यांचं काय या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार भाई जगताप आहेत. भाई जगताप, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर शिवसेनेचे फायर ब्रँड आमदार अर्जुन खोतकर. अर्जुन खोतकर, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदे, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आणि राम शिंदे, महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री राम शिंदे हे देखील आपल्या बरोबर या कार्यक्रमात आहेत. तसंच DNA या अग्रगण्य वृत्तपत्राचे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार शैलेंद्र परांजपे हे देखील आपल्या बरोबर आहेत. एक प्रकारे या चौघांची नावं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येत असेल की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या
पायऱ्यांवर जेवढा गदारोळ आणि संघर्ष झाला त्यापेक्षा कदाचित जास्त संघर्ष आता या स्टुडिओमध्ये होणार आहे, एवढं मात्र नक्की. आपण जो पहिला प्रश्न आहे तो आपल्या पडद्यावर आपण पाहू शकता. पहिला प्रश्न आहे, विरोधक संवेदनहीन आणि सरकार आडमुठं आहे का? विरोधक संवेदनाहीन आणि सरकार आडमुठं आहे का? शैलेंद्र परांजपे, गेले 3 दिवस तुम्ही विधानसभेच्या पायऱ्यांच्या समोर बसलात. जे काही होतंय ते तुमच्या समोर होतंय. पडद्या मागे जे होतंय त्याचाही तुम्ही शोध घेतलेला आहे. विरोधक संवेदनाहीन आहेत का आणि सरकार आडमुठं धोरण स्वीकारतंय का? नाही, या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मी नाही अशी देईन. त्याचं कारण असं की गेली 15 वर्ष जे लोक पॉलिसी बनवत होते, कायदे करत होते, शेतकऱ्यांना कर्जमाफी देत होते, तेच लोक आज विरोधात आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रश्नाची उत्तरं नाही आहेत. सरकार देखील आडमुठं नाही आहे आणि विरोधक देखील संवेदनाहीन नाही आहेत. फक्त झालं एवढं की जे सरकार होते ते विरोधक झालेत आणि जे विरोधक होते ते सरकार झालेत. इतका साधा सोपं शफलिंग किंवा बदल झाला आहे. त्यामुळे लगेच त्यांना टोकाची भूमिका घेऊन एकदम संवेदनाहीन किंवा सरकारला आडमुठं म्हणणं आत्ता तरी योग्य होईल असं मला वाटत नाही. हे दोन्ही पक्ष किंवा दोन्ही सत्तारूढ आणि विरोधी बाजू या अतिशय व्यवस्थितपणे राजकारण नीट करतात असं आत्ता तरी म्हणावं लागेल. राजकारण नीट करतायत. भाई जगताप, या विषयावरून राजकारण चाललंय असं पत्रकारांना वाटतंय. नाही, पहिलं म्हणजे तुम्ही जे पहिलं जे वाक्य वापरलं त्याच्याबद्दल म्हणजे हा सभागृह नव्हे, हे तुमचं गृह आहे, त्यापर्यंत आमचा आक्षेप आहे. याच्यात सरकार किती संवेदनशील आहे ज्याच्यामध्ये आपण आम्हाला विचारताय की विरोधक असंवेदनशील आहे. मी तुमचा आभार व्यक्त करतो की लोकशाहीमध्ये जो आम्हाला अधिकार दिलेला आहे तो अधिकार वापरून जर आम्ही आमच्या योग्य भूमिकेचं जर समर्थन करत असू आणि त्याला तुम्ही जर नाटकबाजी वगैरे वगैरे जे काही विशेषण लावताय, मला मोठं आश्चर्य वाटते. म्हणजे जे सरकार स्वतः 1 दिवस अगोदर उद्या हाऊस चालू होणार आहे, राज्याचे प्रमुख जाहीर करतात की आम्ही पैसे देणार नाही, आम्ही माफ करणार नाही, संपूर्ण कर्जमाफी करणार नाही. दुसऱ्या दिवशी हे आहे चहा पाण्याच्या ह्याच्यामध्ये लागतात. हे मी पहिल्या वेळ बघितलं राज्यामध्ये. आणि देशामधल्या कुठल्याही विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये किंवा देशातल्या कुठल्याही राज्यात मी असं पाहिलं नाही. त्यामुळे जर समजा त्या अजूनही स्वतःला मुख्यमंत्री समजतात की नाही याचं मला मोठं आश्चर्य वाटतंय. माणूस चांगला, अतिशय सज्जन, पण त्याच्याने सगळं होत नाही हो. तुम्ही राज्याचे प्रमुख म्हणून हे करत असताना दुसऱ्या दिवशी जर हाऊस चालू होतं, तुम्ही त्यावेळेला ती चर्चा करा. आणि ह्यांचा दुटप्पटपणा कसा आहे तो मला या ठिकाणी मुद्दाम सांगावसा वाटेल. ज्या वेळेला विरोधक म्हणून आम्ही खालच्या सभागृहात, वरच्या सभागृहामध्ये आम्ही या बाबतीमध्ये त्यांना हे विचारला. खालच्या सभागृहात तर ते सांगतीलच. म्हणजे हे पहिलं वेळ अगेन, कारण मी दोन्ही सभागृहात आहे, मी गेलेलो आहे, त्यामुळे मला माहिती आहे. मी राजकीय हा सुद्धा आहे, म्हणजे एक विद्यार्थी आहे. इवन यूपी मध्येही असं होत नाही. हे फार ह्याच्याने बोलतोय. खालच्या सभागृहाचे अध्यक्ष कधी काय ऐकून घेतलंय असं मला तरी वाटत नाही. विरोधकांना त्यांचा हक्क तुम्ही वापरण्यापासून जेव्हा वंचित करता तेव्हा विरोधकाला दुसरा काही मार्ग राहत नाही. तो बाहेर येऊन हे राहणार आणि आपली नाराजी व्यक्त करणार. नाराजी व्यक्त करताना तुमचा तो मुद्दा मी काही अंशी मान्य करेन. नाराजी व्यक्त करताना त्या काही गोष्टी ज्या आहेत त्या पाळल्या पाहिजेत, ही गोष्ट मी तुमची तत्वतः मान्य करेन. परंतु आज आपण पहिला प्रश्न असा विचारताय की विरोधक असंवेदनशील, सरकार किती संवेदनशील आहे त्याचा जरा तपशील दिला तर बरा होईल. म्हणजे आमच्या सुद्धा आपण राम शिंदेना विचारूया. शशिकांत शिंदे, काय वाटतं विरोधकांचं कृत्य जे आत्ताचं आहे ते संवेदनेला धरून आहे असं वाटतं आपल्याला? मी आपल्याला सांगतो, शेवटी आंदोलन करण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या हे असतात. मी पहिली मुद्दा क्लिअर करतो. ज्यावेळेला बिझनेस ॲडवायझरी कमिटीमध्ये आपण त्यावेळेला प्रोसिजर ठरते त्यावेळेला काही विरोधी पक्षाच्या लोकांचा अधिकार, आपण बघा कोर्ट असो कुठेही असो, समोरच्या असलेल्या ठिकाणी आपल्या यांना अपिलामध्ये म्हणणं मांडण्याची संधी असते. विरोधकांचा अधिकार आहे. ज्या वेळेला या सभागृह चालू झालं त्याच वेळेला अगोदर सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा प्रश्न महत्वाचा आहे, त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण या संदर्भामध्ये चर्चा करूया. आणि राज्यभर आंदोलन सुद्धा चर्चा करूया म्हटल्यानंतर त्यांनी हे करायला पाहिजे की ठीक आहे आम्ही चर्चा करतो,
आणि ही चर्चा केल्यानंतर या संदर्भामध्ये आपण निर्णय घेऊ. म्हणजे सरकार अडमुठे असं तुमचं मत? 100%. नाही, सरकार 110%. असंवेदनशील आणि मी अगदी गांभीर्याने बोलतोय. माझे पण 20 वर्ष, एक मिनिट माझा मुद्दा. अगदी बरोबर आहे. मी 20 वर्ष आहे, अर्जुनराव इथं बसलेले आहेत. अध्यक्षांची जी भूमिका आहे ती ठरवून आहे. बिलकुल राईट साईडला बघायचंच नाही, लेफ्ट साईडला आणि राईट साईडला पूर्ण हे करून द्यायचं. विरोधी पक्ष नेता जेव्हा उभा राहतो त्याचा अधिकार आहे, तो तेवढा मुख्यमंत्र्याच्या तोडीत असतो. त्यांना बोलताना माईक बंद करून त्याचं ऐकूनच घ्यायचं नाही, कारण त्यांना माहिती आहे सभागृहामध्ये मेजॉरिटी नाही, किती ओरडलं तरी यांना होणार नाही. दाबून रेटून काम करण्याची भूमिका घेतल्यानंतर म्हणजे लोकशाहीचा गळा घोटला गेला. 100%. आणि लोकशाहीचा गळा घोटला मग गेला. आम्ही मग बाहेरनं आंदोलन करायचं, कुठं करायचं? सभागृहामध्ये तुम्ही म्हणता मांडलं पाहिजे विषय, म्हणजे सभागृहात ऐकायचंच नाही. अशा प्रकारे आंदोलन करायची, अशा प्रकारे आंदोलन करून प्रसिद्धी मिळवायची तुमची अजिबात इच्छा अजिबात नाही. सरकारने तुम्हाला हे करायला भाग पाडलेला आहे. 100%. सरकारने तुम्हाला आणि एक महत्त्वाचा मुद्दा. लोकांसमोर मेल्याचं नाटक करून तशा प्रकारचा एक सोंग अजून एक महत्त्वाचा मुद्दा. एक मिनिट या भाई. सभागृहामध्ये प्रेतयात्रा काढल्या होत्या. आपण कधीही असलं टायटल मी तुमच्याकडून सुद्धा ऐकलं नाही, कुठच्या मीडियाकडनं ऐकलं. फार जबाबदारीने बोलतोय. मीडियाचं आणि आमचं काय वाकड असण्याचं कारण नाही. नाही, आज तर परंतु आज झाला. प्रश्न तुम्ही नाही, नाही, आज लावताय. एक मला मिनिट. मोठं आश्चर्य भाई, 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 वाटतं. एक मिनिट. महिनाभर इथे आंदोलन चालू आहे. सगळ्या जिल्ह्यामध्ये गेला 15 दिवस आंदोलन चालू आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफीवर आंदोलन चालू आहे. एक मिनिट. म्हणजे काय अचानक सगळं आम्ही काहीतरी अजून एक महत्त्वाचं समाधान सांगतो. म्हणजे तुम्ही Surprising. म्हणताना सरकार अडमुठे नाही. आज तर कर केला. आज विधिमंडळामध्ये तुमच्या चॅनलला आणि पत्रकारांना सगळ्यांना बंदी घातली. कधीच घडलं नव्हतं. कधी घडलं नव्हतं. याचा अर्थ तुम्ही सगळं दाबून नेण्याचा प्रयत्न करताय, चुकीचं. आपण जाऊया राम शिंदे यांच्याकडे. राम शिंदे, पत्रकारांना वार्तांकन करायला बंदी करणं किंवा विरोधी पक्षाच्या नेत्याचा माईकच बंद करून टाकणं, इतकंच काय तर चर्चेची मागणी देखील अमान्य करणं, एक प्रकारे अघोषित अशा स्वरूपाची आणीबाणी ही नाही का? विरोधी पक्षांना अशा प्रकारे एक वेळ आपण सवंगतेचा आरोप त्यांच्यावर लावूया, परंतु त्यांना अशा प्रकारे करायला भाग पाडणं किंवा त्या पॉइंट पर्यंत नेणं की आता दुसरा काही पर्याय शिल्लक नाही. भारतीय जनता पक्षाने अडमुठे प्रकारचं असं धोरण का बरं स्वीकारलं? नाही, 2-3 विषय आता मी या निमित्तानं भाई जगताप आणि शशिकांत शिंदेंनी उपस्थित केले की ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं की आता जर सभागृहामध्ये चर्चेला आले, चर्चेच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केले तर निश्चित स्वरूपामध्ये सरकारची उत्तर देण्याची भूमिका आहे. आपण डिसेंबरमधलं अधिवेशन जर लक्षात आणलं तर आपल्याला सुद्धा माहिती आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही विरोधी पक्ष आहेत. त्या दोन्ही पक्षांनी जेवढी मागणी केली होती की सरकारने मदत करावी, त्या मदतीचे आकडे जरा आपण जाणून घ्या. आणि सरकारने, राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी 7,000 कोटीचं पॅकेज हे जाहीर केलं. 7,000 कोटीचा आकडा कुणीच मागितला नव्हता. तरी पण सरकारने प्रोएक्टिव्हली, मुख्यमंत्री महोदयांनी 23,000 गावामध्ये टंचाई सदृश्य परिस्थिती होती आणि शेतकऱ्यांना मदत करायची भूमिका होती म्हणून 7,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं. एक दुसरं असं की शशिकांत शिंदे साहेब सांगतायत की हे राईट साईडला अध्यक्ष महोदय बघतच नाही, कदाचित त्यांच्या लक्षात नाही. राईट साईडला हा सत्ताधारी पक्ष बसलेला असतो, लेफ्ट साईडला हे विरोधी पक्ष बसलेला असतो. अजितदादांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची भूमिकाच त्यांच्या लक्षात आलेली नाही. आणि तिसरा असा प्रश्न आहे की तुम्ही म्हटले की विरोधी पक्षाचा माईक हा बंद केला जातो, वार्तांकन करून दिलं जात नाही. गेल्या तत्कालीन कालखंडामधले जे वळसे पाटील अध्यक्ष होते त्यांनी जो GR काढला की वार्तांकन कक्षासाठी एक जागा आरक्षित केलेली आहे, तिथून त्यांनी सर्व कालपर्यंत चालू होता, कालपर्यंत. आणि त्या अनुषंगाने आजच का काढला नियम? कालपर्यंत नाही. तुम्ही दिलीप मला राम शिंदे तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. काढलेल्या राम शिंदे, आता तुम्ही अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला, तो होता 7,000 कोटीच्या मदतीचा. मला एकदा सांगा, या 7,000 कोटी मधले केंद्राचे किती आणि तुमचे किती? आणि एवढी जर 7,000 कोटीची मदत मिळाली असेल तर त्याच्यामुळे आत्महत्या थांबल्या का वाढल्या? नाही, तोच विषय आहे की आपण 2008 साली कर्जमाफी केली, त्याच्यानंतर आपण पॅकेजही जाहीर केलं, पंतप्रधानाचं पॅकेज झालं, राज्य सरकारने सुद्धा मदतीची घोषणा केली. आणि म्हणून राज्य सरकारने आता 11 फेब्रुवारीला या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेऊन ठरवलेलं आहे
की या आत्महत्या, या सगळे उपक्रम करून सुद्धा, प्रयोग करून सुद्धा, कर्जमाफी देऊन, पंतप्रधानाचं पॅकेज देऊन, राज्य सरकारचं पॅकेज देऊन तरीही आत्महत्या सुरूच राहिलेल्या. तर त्या संदर्भामध्ये असा निर्णय करणं अपेक्षित आहे की जेणेकरून ह्या आत्महत्या ह्या रोखल्या पाहिजेत. आणि त्या दृष्टिकोनातून सरकार हे निर्णयापर्यंत येणारे, सरकार हे निर्णय करणारे. राम शिंदे तुम्ही उत्तर दिलेलं आहे, तुम्ही उत्तर दिलंय, पण मला कळीच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तेवढं फक्त आकड्यात सांगा मला, या 7,000 कोटीपैकी केंद्र सरकारचे किती आणि राज्य सरकारचे किती? केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे दोन्हीचे जे आकडे ठरलेले होते त्याप्रमाणे मदत देण्याची शेवटच्या टोकापर्यंत राज्य सरकार उत्तर मिळालेलं आहे. त्या अनुषंगाने आताची स्थिती आणि 2008ची स्थिती जमीन आसमानाचा फरक आहे. 2008ला ज्या वेळेला केंद्राचं 70,000 कोटीचं पॅकेज ह्या देशाला आलं, राज्याने 6,200 कोटीचं पॅकेज जेव्हा जाहीर केलं आणि तत्कालीन आत्महत्या बंद झाल्या असं मी दावा करणार नाही, कमी झाल्या, हे रेकॉर्डवर आहे. आणि याच्यासाठी जी तज्ञ कमिटी जी नियुक्त झाली होती त्यांचा रिपोर्ट आहे, हा भाई जगतापचा, हा काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा रिपोर्ट नाही. आणि म्हणून त्यावेळेला ज्या वेळेला स्वामीनाथनचा रिपोर्ट आहे तो. आणि दुसरं, आज जे हे म्हणतात आहेत डॉक्टर, मला आपल्याला नम्रपणे सांगावंसं वाटेल, महाराष्ट्राच्या जनतेला हे कळू द्या, गेली 3 वर्ष सातत्याने दुष्काळ पडतोय. गेल्या वर्षी गारपीट झाली, अवकाळी पाऊस पडला, सातत्याने 3 वर्ष त्याचं कंबरडं मोडलंय हो. अशा वेळेला त्याला मदत करणं आवश्यक आहे असं जर आम्ही म्हणालो आणि अशा वेळेला त्याचे कर्जमाफी करणं आवश्यक आहे आम्ही म्हणालो तर त्यात चूक आहे. आणि अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने आता ते सांगतात आहेत की आम्ही, म्हणजे ती गर्जना की आम्ही हे करणारच नाही, ही असंवेदनशीलता नाही. शशिकांत शिंदे तुमच्याकडे येतो. आपल्याकडे अर्जुन खोतकर आहेत आणि अर्जुन खोतकर हे आता या स्टुडिओमध्ये लॉंग शॉट मध्ये तुम्हाला दिसेल की ते स्ट्रॅटेजिक ठिकाणी बसलेत. ते काँग्रेस पासून इक्विडिस्टंट आहेत आणि एनसीपी पासून इक्विडिस्टंट किंवा इक्वी क्लोजर आहेत असं म्हणता येईल. पण दुसरा पक्ष नसल्यामुळे, मला तुम्हाला दुसरा पक्ष नसल्यामुळे हा त्यांचा भाजप असतात तर ते एकत्र बसले असते. मला सांगा, सभागृहात चर्चा करून मुद्दे सुटत नाहीत? काय वाटतं, आपल्या शिवसेनेची भूमिका काय आहे? नाही, शिवसेनेची भूमिका, माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे आम्हाला शिकवलं की अन्यायाच्या विरोधात आपण लढलं पाहिजे. आता या घडीला शेतकरी अडचणीत आहे, एक्झॅक्टली, शेतकरी संकटात आहे. मग आम्ही विधिमंडळात बोलायचं नाही, मग कुठं बोलायचं? आम्ही विधिमंडळामध्ये त्या शेतकऱ्यांच्या भावना आम्ही व्यक्त करायचा प्रयत्न केला आणि शेतकरी अडचणीत आहे, त्यांना मदत केली पाहिजे हे सांगितलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्ही कर्जमुक्ती करणार नाहीत अशा प्रकारची घोषणा थोडी घाईत झाली यामध्ये. मला असं वाटतं की थोडंसं ऐकून घ्यायला संवेदनशील राज्यातल्या लोकांचं काल म्हणजे एक मदत राज्यातल्या सर्व आमदारांचं, वरच्या हाऊसच्या लोकांचं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ऐकून घ्यायला पाहिजे होतं. नंतर काय ती भूमिका या ठिकाणी बजवायला पाहिजे होती. आता मूळ प्रश्न असा आहे की शेतकऱ्याला कर्ज माफी, माझा मूळ आक्षेप या शब्दावरती आहे. माफी, शेतकऱ्याला माफी. कोण शेतकरी गुन्हेगार आहे, चोर आहे, डाकू आहे? तो कोण गुन्हेगार आहे का माफी द्यायला? शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, शेतकरी हा जगाला चालवणारा, पोसणारा आहे. त्यामुळे माफी हा कृपा करून शब्द आम्ही कोणीच वापरायचा नाही. त्यामुळे शेतकऱ्याला द्यायची तर सूट देऊ आपण, जे काही त्याच्यावर कर्ज झाला असेल ती सूट आपण त्यामध्ये देऊ. आणि त्यामध्ये निश्चितपणे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये जे आमचे भाई मित्र बसले, शिंदेसाहेब बसले त्या ठिकाणी, या सर्वांनी चर्चेमध्ये खरं येऊन सहभागी व्हायला पाहिजे होतं. खरं त्यांचा आवाज आहे, त्यांचा आवाज आहे, त्यांनाही निश्चितपणे अधिकार आहे. जो अधिकार मला आहे तो अधिकार सरकार विरोधकांचा आवाज दाबते असं वाटतंय तुम्हाला? नाही, माननीय भाईने आणि शिंदे साहेबांनी जो आक्षेप या ठिकाणी घेतला, मला कदाचित असं वाटतंय की माननीय अध्यक्षाच्या निर्णयावर आपल्याला चर्चा करता येणार नाही. माननीय अध्यक्ष त्यांचा आदर ठेवून त्यांनी अध्यक्षाने संधी दिलीच नाही. ब्रेकवर जाणं, ब्रेक छोटा, ज्या पद्धतीनं विरोध नोंदवला गेला, प्रदर्शन केला गेला, त्याच्यामध्ये सुसंस्कृतीची पातळी थोडी खाली आली असं नाही वाटत? तो त्यांना अधिकार आहे आपल्या पद्धतीनं आपलं म्हणणं मांडण्याचा, लक्ष वेधण्याचा. मग ते व्यासपीठ आहे कशासाठी? लक्ष वेधून घेण्यासाठी आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं, आम्ही आमच्या पद्धतीने केलं. सरकार पक्षामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने केलं. पण तुमचा सरकारवर वचक आहे का याची चर्चा करूया का ब्रेक नंतर? कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय प्रसिद्धी मिळाली, शेतकऱ्यांचं काय?
प्रसिद्धी मिळाली शेतकऱ्यांचं काय, या विषयावर आपण चर्चा करतोय. आणि पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की सरकार आडमुठ आहे का आणि विरोधकांचं विरोध प्रदर्शन याच्यामध्ये संवेदनहीनता दिसते का. ब्रेकवर जाण्यापूर्वी अर्जुन खोतकरांनी महत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता, तो म्हणजे सरकारवर सहयोगी पक्षाचा वचक आहे का त्याचाच, आणि त्याचीच चर्चा आपण करणार आहोत. दुसऱ्या भागातला पहिला प्रश्न आपण पडद्यावर पाहू शकता. सत्तेत असूनही शिवसेनेचा सरकारवर काहीच वचक नाही का. शिवसेनेला अलीकडच्या काळात जवळचा मित्र मानण्याच्या घोषणा करणाऱ्या पक्षाच्या शशिकांत शिंदे यांना हा प्रश्न विचारूया. शशिकांत शिंदे, सरकारवर शिवसेनेचा वचक नाही असं वाटतंय? नाही, एकतर काय झालंय, शिवसेनेचा नव्हे तर कोणालाच विचारायचं नाही अशा भ्रमामध्ये केंद्र आणि राज्यातली सत्ता मिळालेली हवा गेलेलं सरकार चाललेलं आहे. विरोधी पक्षांचं ऐकत नाही मी समजू शकतो, परंतु अजिबात नाही. सहयोगी पक्षांचा अजिबात नाही. म्हणजे वचक नाही. वचक नाही म्हणजे त्यांचं ऐकतच नाही. त्यांनी ठरवलेलं आहे, यांना गरज आहे का सर्वांना गरज आहे, आपला आपला कारभार करायचा. हा प्रश्न स्वाभिमानाचा आहे असं नाही वाटत? एक तर प्रश्न असा आहे साहेब, मी मगाशी सांगितलं की आज या आमदारांना सुद्धा वाटतं मनापासून की ह्या शेतकऱ्यांच्या बद्दल जसा आवाज उठवला जातो तसा उठवायला पाहिजे. नाईलाज होतो की काही चौकटीतून आपल्याला करता येत नाही म्हणून. वचक नाही असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. मी मगाशी सांगितलं, आपलं मी थोडा एवढ्या घेतला. आम्ही आंदोलनं केली. आंदोलनं केल्यामुळे सरकारवर दबाव येतो, मग तो रस्त्यावरचा असो सभागृहातला असो. हा, आंदोलनामधले काही प्रकार असले तरी शेवटी आमची संख्या किती हो साहेब, या संख्येचा आवाज सभागृहात ऐकत नाही तर बाहेर काहीतरी आम्हाला आव्हान करण्याचंच आहे. यामध्ये नौटंकी नव्हती, आमचा प्रामाणिकपणा होता की आज आमच्यामुळे का होईना दबाव आला, स्टेटमेंट बदलायला लागली. मुख्यमंत्र्यांना आणि खडसेंना येऊन स्टेटमेंट बदलायला लागली. आम्ही हे बोललेलो नाही. संपूर्ण कर्जमाफीच्या बाबतीमधली भूमिका आम्ही बदलतोय. हा आमचा नैतिक. अर्जुन खोतकर, तुम्ही सांगा की शिवसेनेचा वचक नाहीये का या सरकारवर? शिवसेनेच्या जर आमदारांनी मागणी केली तर ती मान्य होत नाही का? तुमच्या नेत्यांना योग्य प्रकारे वागणूक मिळत नाही का? तुमच्या ज्या काही मागण्या आहेत तुमच्या मतदारसंघातल्या त्या मागण्या मान्य होत नाहीत का? सरकारात तुम्हाला स्थापनाभावाची वागणूक मिळते? नाही, अशी भूमिका घेऊन आम्ही इथं खरं तर सभागृहामध्ये भूमिका शेतकऱ्याच्या संदर्भातली आहे. आणि वचक वगैरे वगैरे काय हे किती बोलले तरी आम्ही यांच्या विरोधात लढून आलेलो आहेत. 15 वर्ष आम्ही संघर्ष यांच्या विरोधात, संघर्ष आम्ही तुमच्या विरोधात करून या ठिकाणी पुन्हा आलो. तुमचे प्रमुख ज्यावेळेला बोलतायत, पक्षाच्या रोज तुमचा सामनाचा हेडलाईन सरकारच्या विरोधात येतं, याचा अर्थ असा आहे तुम्ही नाराज आहात. शिंदे साहेब, आम्ही संघर्ष करणार आहोत. माननीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला संघर्ष शिकवलेला आहे. अर्जुन सहयोगी पक्षाच्या विरोधी पक्षाच्या विरोधात डॉक्टर साहेब आजचं उदाहरण आहे. अर्जुनराव आणि गुलाबराव शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक असतात, सरकार कोणताही बघत कायमच असतो. आज गुलाबराव बोलायला उभं राहिल्यानंतर त्यांना मित्र पक्षाच्या आमदारांनी अडथळे आणले. का आणले याचं कारण त्यांनी सांगायला पाहिजे. मला सभागृहात हजर होते. शैलेंद्र, काय झालं नेमकं सांगा. त्याच्यामध्ये शशिकांत भाऊ बोलतात ते ठीक आहे, ते विरोधी पक्षात आहेत, त्यांनी बोललं पाहिजे. परंतु अर्जुनराव असतील किंवा गुलाबराव असतील या दोघांनी अतिशय प्रभावीपणे आज भाषण केलं. फक्त किंचितशी कमी त्यात अशी होती की कंप्लीट लोन वेव्हरची ही जी मागणी आहे विरोधकांची, त्या प्रकारचा उल्लेख या दोघांनी केलेला नाही. आणि सामनामधनं मात्र लोन वेव्हरला पाठिंबा दिला गेलाय आणि यांनी कंप्लीट लोन वेव्हरचा उल्लेख दोघांनी केला नाही. हे मी मुद्दाम नमूद करतो. अशा प्रकारचा विरोधाभास का बरं दिसतोय? नेमकी भूमिका काय आहे? संपूर्ण कर्जमाफी, कर्ज सूट तुमच्या भाषेत तुम्ही जे सभागृहात बोललात ते मी मगाशी बोललो की माफी हा शब्द वापरायचा नाही. कर्जसूट तो गुन्हेगार मुळामध्ये सभागृहामध्ये सातबारा कोरा मुळामध्ये सभागृहात बोलताना किती अवधी असतो, किती वेळ मिळतो आम्हाला, सर्व मुद्दे मला बसवलं गेलं. तुमचा वचक मला बसवलं गेलं. वचक नाहीये सरकारवर असं नाही. जो माझा राईट्स आहे, जो माझा अधिकार, तो अधिकार मी वापरतो. जो अधिकार माझा आहे तो अधिकार निश्चितपणे वापरला जात नाही. कसं आहे माहितीये का, याच्यामध्ये अर्जुन खोतकरांना तो अडचणीत टाकणारा प्रश्न आहे. वैयक्तिक अर्जुन खोतकर अतिशय अग्रेसिव्ह आहेत आणि गुलाबराव सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहेत, स्वतः शेती करणारी माणसं आहेत आणि ती बोलतात. परंतु इथे बोलण्यापेक्षा कॅबिनेटमध्ये बोला की तुमच्या कॅबिनेट मंत्र्यांनी सांगितलेली वाक्य आमचे प्रस्तावच येत नाही म्हणून तुमचा एक मंत्री कॅबिनेटच अटेंड करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तुमचा एकनाथ शिंदेबद्दल म्हणताय? नाही, असं आपण म्हणताय. मी काय म्हटलं नाही. असा एक असेल तर ठीक आहे. ह्यांच्याकडे माझ्या माहितीप्रमाणे ह्यांच्याकडे 6 कॅबिनेट आहेत.
त्यामुळे त्यांनी यावेळी सत्तेतून बाहेर पडायची गोष्ट केलेली आहे. केली. तो मी म्हटलं तुम्हाला की उद्धवजींनी स्वतः त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की शेतकऱ्यांचं जर कर्ज सूट म्हणजे आम्ही ती माफी न म्हणता कर्ज सूट जर नाही दिली तर आम्ही ह्याचा तीव्र शब्दामध्ये हे करू. हे उद्धवजींचं वाक्य वेळ काय आणि म्हणून अर्जुनराव? मला फक्त एकच जोडून ह्याला या गोष्टीला सांगायचं आहे ते असं की आमचं म्हणणं असं आहे की 7-12 आम्ही कोरा करू हे तुम्ही सांगितलं. आम्ही पूर्ण ते तुम्ही डिसेंबरमध्ये करून बघितले. तुम्ही त्याचं श्रेय घ्या. चला 7,000 कोटी तुम्ही हे केले. 7,000 कोटी सुद्धा एक त्याचं ते तुम्ही काय जे काय पॅकेज दिलं तरी सुद्धा आज या 24 तासामध्ये 11 आत्महत्या झालेल्या आहेत या 24 तासात. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की आज त्या शेतकऱ्याला त्या बळीराजाला त्याच्यापासून वंचित करणं गरजेचं आहे आणि ती पूर्ण याची जी आहे ती सूट झाली पाहिजे. मला अर्जुनराव, शिवसेना प्रत्येक वेळी फक्त सत्तेतून बाहेर पडायचा इशारा देते, सत्तेतनं बाहेर पडत नाही, त्यामुळे वचक नाहीये. नाही असं नाही. शिवसेना पहिलं सुरुवातीला विचार करा की शिवसेना ही लढवई संघटना आहे आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पुन्हा रिपिटेशन होईल की आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती निश्चितपणे शेतकऱ्यांच्या बाजूने, मग सरकारमध्ये राहू का नाही राहू हा प्रश्न पुढचा आहे, पण आम्ही सध्या शेतकऱ्याच्या बाजूने. एक विचार करा, आज लक्षात घ्या साहेब, आज खरंच फार वाईट अवस्था आहे. तुम्ही कुठेही जा, पावसाशिवाय चर्चा नाही. एखाद्याच्या घरामध्ये मय्यत जरी झाली असली ना तर माणूस कसा मेला विचारत नाही की साहेब तुमच्याकडे पाऊस नाही का. इतके विदारक चित्र आहे ग्रामीण भागामध्ये. त्याचा विचार निश्चितपणे मग हा मांडायचा नाही, कोणी मांडायचा. आम्ही निश्चितपणे का समित्या आयोग, माझं पूर्ण होऊ द्या. समित्या आयोग किती दिवस नेमायचे आयोग समित्या. आणि समित्या 2 एकरचा शेतकरी आहे, 2 एकरच्या शेतकऱ्याला स्वतःचं प्लॅनिंग नाही, तो स्वतःचं प्लॅनिंग करू शकतो. समित्या आणि आयोग आता गुंडाळून टाका सर्व. 2 एकरचा शेतकरी आहे, त्याला माहिती आहे त्याच्या शेतामध्ये शेततळ घ्यायचं, जो मागल त्याला शेततळ दिलं पाहिजे. जिथं पाणी अडवायचं, गावातलं पाणी गावाच्या बाहेर जाऊन द्यायचं नाही, ते पाणी गावात अडवलं पाहिजे. तुम्ही ठोस कार्यक्रम राबवा. आणि जर स्वराज योजनेच्या माध्यमातून एवढं सगळं चांगलं बोलताय, सगळेजण महाराष्ट्र ऐकतोय, पण तुमचा सहयोगी पक्ष काय ऐकताना दिसत नाही आहे. राम शिंदे, नेमकं काय होतंय? शिवसेनेला सत्तेतून बाहेर पडू असं सांगायची वेळ शिवसेनेनं आणली का तुम्ही आणली? नाही, विषय असा आहे की आता अर्जुनजी खोतकरांनी जे सभागृहामध्ये भाषण केलं, आमचे ज्येष्ठ पत्रकार पण त्यासाठी ऐकण्यासाठी होते. त्यांच्या सूचना ह्या पटलावरती आहेत, सभागृहांनी ऐकलेल्या आहेत आणि त्या निश्चित स्वरूपामध्ये सत्ताधारी पक्षाचा तो प्रस्ताव होता शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये आणि त्या सूचना तर चांगल्याच आहेत. आणि त्यांनी एक विधानसभेचा सदस्य म्हणून, लोकांचा प्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस सभागृहामध्ये येतात आणि आपल्या भूमिका ज्यावेळेस मांडतात तर निश्चित स्वरूपामध्ये सरकार त्या सगळ्या गोष्टीचा एकत्रित विचार करूनच पुढे जात असतं. आणि म्हणजे या माध्यमातून चर्चा करण्यासाठीच आम्ही हेच सांगतोय की विरोधी पक्षांनी सुद्धा आता बाहेर झालं, भरपूर झालं. आमचे संसदीय कामकाज मंत्री सुद्धा त्यांना विनंती करण्यासाठी जात आहेत की आपण सभागृहामध्ये सामील व्हा. शशिकांत शिंदे साहेबांनी अतिशय मुद्दा चांगला मांडला की सकाळी प्रश्न उत्तराच्या तासामध्येच विरोधी पक्षनेते आणि त्यांचे गटनेत्यांनी मागणी केली होती, जरूर मागणी केली होती, परंतु आजच्या कामकाजामध्ये दुपारी हा सत्ताधारी पक्षांचा शेतीच्या संदर्भामध्येच प्रस्ताव होता. आणि म्हणून तारांकित प्रश्नांचा तास हा 45 दिवस अगोदर हा सदस्य देत असतो आणि तारांकित प्रश्नाचं आयुध हे अतिशय महत्वाचं आहे. गेले अनेक वर्ष आपण हे सभागृहामध्ये ऐकतोय, 45 दिवस त्या प्रश्न उत्तराचा तास. राम शिंदे ब्रेक 8 दिवस चालवलं नाही. राम शिंदे ब्रेकवर जाण्यापूर्वी 1 मिनिट, एक छोटासा प्रश्न आहे तुम्हाला. शिवसेनेला वारंवार असं बोलावं का लागतंय की आम्ही या सरकारमधून बाहेर पडू? हे तुम्ही सिरियसली घेत नाही आहात का? तुम्हाला असं वाटतंय की ते खोटं बोलतायत, ते राजीनामा, ते बाहेर पडूच शकत नाहीत अशी तुम्हाला गृहीत धरलंय तुम्ही त्यांना?
गृहीत धरलेलं नाही, ते आमचे सत्तेतले सहभागी घटक आहेत. त्यांच्या सगळ्या सूचनांचा आदर करूनच निश्चित स्वरूपामध्ये राज्य सरकारचं धोरण ठरत असतं आणि त्यांनी जी आज भूमिका घेतली ती सरकारने त्याची नोंद घेतलेली आहे आणि त्यामुळं त्यांना राजीनामा देण्याची, सरकारमधून बाहेर पडण्याची आणि कोणाची मनसुबे हे साध्य होण्याची अशी अजिबात संधी मिळणार नाही आणि म्हणून त्यांचं ज्या सूचना आल्या त्याच्या निश्चित स्वरूपामध्ये नोंद घेतलेली, त्या अनुषंगाने सरकार काम करेल. मुख्यमंत्री महोदय, कृषी मंत्री हे काम करतील आणि म्हणूनसाठी त्यांना आपण जे म्हणलंय की बाहेर पडणार, हे होणार, शेवटी प्रत्येक लोकप्रतिनिधी हा महाराष्ट्रामध्ये शेतकरी अडचणीत आलेला आहे. दुबार पेरणीचं संकट आहे, पाहिजे तेवढा मान्सून आलेला नाही, सातत्याने गेल्या वर्षी सुद्धा दुष्काळ होता. आता त्यांनी कर्ज काढून हे करून त्यांनी पेरणी केलेली, आता दुबार पेरणीला सामोरं जावं लागते. अशा परिस्थितीमध्ये जो लोकप्रतिनिधी आहे तो भावना मांडेलच आणि त्या भावनाचा आदर करणं हेच शेतकऱ्याचं. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आम्हाला आंदोलन पण करायला लागलं नसतं, शिवसेना नाराज पण व्हायला लागलं नसतं. आपण अधिवेशनाची वाट तरी कशाला बघितली? आपण कॅबिनेट मध्ये सुद्धा या ठिकाणी मदत जाहीर करू शकत होता, पूर्ण दुष्काळ जाहीर करून आपण त्याचं श्रेय घेतलं तर आम्हाला काही गरज, आम्हाला आंदोलन करायला पण लागलं नसतं. आम्हाला विश्वास नाही तुमच्यावर, म्हणून आम्ही आंदोलन करतोय की तुम्ही जे काही पॅकेज द्याल त्या पॅकेज मध्ये घ्या. आपण राम शिंदेचं उत्तर घेऊया. राम शिंदे साहेब काय सांगाल? आपण सभागृहाबाहेर रस्त्यावर मोर्चे काढले, आंदोलन काढले, सभागृहाबाहेर तुम्ही धरणे धरले. निश्चित स्वरूपामध्ये आपला एवढा मोठा गाडा अभ्यास आहे सत्तेमधला आणि तुमच्या सूचना घेतल्या पाहिजे, नाही तर परत तुम्हीच सांगणार हे पॅकेज फेल झालं. तुमच्या सूचना त्याच्यात अंतर्भाव करूनच काही गोष्टी सांगाव्या लागतील ना आणि त्या अनुषंगानं आपण या चर्चेमध्ये सहभागी व्हावं. आपल्या सूचना घेतल्या पाहिजेत, आपलं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. आपण उद्या जाहीर करून टाका सर्व कर्ज सातबारा कोरा केला, आम्ही सभागृहात तुमचं अभिनंदनाचा ठराव घेऊ. कसं सगळं गुन्ह्या गोविंदानं चाललेलं आहे, परंतु हे खरोखरच गुन्ह्या गोविंदानं आहे का? आंदोलन झालं परंतु शेतकऱ्यांना नेमकं काय मिळालं चर्चा करूया. आपण पाहताय प्रसिद्धी मिळाली शेतकऱ्यांचं काय. प्रसिद्धी मिळाली शेतकऱ्यांचं काय या विषयावर आपण चर्चा करतोय आणि तिसऱ्या भागामध्ये नेमका हाच प्रश्न घरी तुमच्यावर येतोय. तो प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. सत्तेत असूनही मगाशी हा प्रश्न आपण पाहिला. आपण पुढचा प्रश्न घेऊया. विरोधकांचं आंदोलन झालं, शेतकऱ्यांना काय मिळालं? विरोधकांचं आंदोलन झालं, शेतकऱ्यांना नेमकं काय मिळालं? भाई जगताप काय सांगाल? आपण एक लक्षात घ्या, या सरकारच्या प्रमुखांनी चहा पाण्याच्या दिवशी त्यांची भूमिकाच जाहीर केली की आम्ही सूट देणार नाही. मी त्याला कर्जमाफीच म्हणेन, कारण तो शब्द परवलीचा आहे. आम्ही देणार नाही अशी भीमघोषणा केली. ती 2 दिवस आडमुठेपणाने ती चालवली. आज जर तुम्ही बघाल तर या आंदोलनाचा परिपाक असा आहे, त्याची फलश्रुती अशी आहे की आज सरकार असं म्हणतंय त्याही बाबतीमध्ये तुम्ही सांगा. आम्ही त्याही बाबतीमध्ये आम्ही असं म्हटलं नाही, म्हणजे जे म्हटलं ते मुख्यमंत्री असं म्हटलं नाही, असे सदनाचे ज्येष्ठ नेते, आमच्यावरच्या सदनाचे नेते सन्मान्य खडसे म्हणतात आहेत. आणि म्हणून एक गोष्ट सांगतो आपल्याला, या शेतकऱ्यांच्यासाठीच आहे हे. मी काय म्हटलं किंवा त्यांनी काय म्हटलं असं नाही. ज्या सरकारची भूमिका शेतकऱ्याचा ऐकायचंच नाही, ज्या सरकारची भूमिका शेतकऱ्याला भाग पाडला, आम्ही त्यांना नुसतं ऐकायला भाग पाडलं नाही, तर त्या बाबतीमध्ये ही चर्चा जी त्यांनी आणली, त्यांना असं वाटलं होतं, हा याचाही भाग आहे, तो त्यांच्या अधिकाराचा भाग आहे, आमचाही उद्या आहे. त्यांना असं वाटलं होतं की ही चर्चा झाली की हा विषय संपेल. नाही संपणार. ही चर्चा चालू होऊन जी अर्धवट, जी अयोग्यरित्या झाली असं आमचं म्हणणं आहे. खालचे सगळे बेंच खाली आणि यांनी चर्चा केली असं आम्ही कधीच केलं नव्हतं. म्हणजे तुम्ही 45 वर्षाचा इतिहास काढा तरी सुद्धा त्यांनी चर्चा केली. अर्जुन खोतकरांसारखा, गुलाबरावांसारख्याने फार चांगल्या याच्या मांडल्या सूचना. आमचा जो काही हे येणार आहे, कारण उद्याचा दिवस आमचा असतो गुरुवार, आम्ही या बाबतीमध्ये पूर्णतः कर्जमाफीच्या बाबतीमध्ये भविष्यामध्ये किंवा उद्या आमचा तो प्रस्ताव असू शकतो आणि आम्ही ते सरकारला त्याच्यावर धारेवर धरणार आहोत. त्या बाबतीमध्ये सरकारला सभागृहात जाणार नाही. आम्ही आमचा असं आहे की आम्ही सभागृहामध्ये न जाण्याचं काहीच कारण नाही, परंतु सभागृहामध्ये जाण्याची जर सरकारचीच
भूमिका आडमुठेपणाची असेल तर मग सभागृहाच्या बाहेर शशिकांतजी, आम्हाला तुम्ही हे काय सगळं करावं सांगाल? लागतं. विरोधकांनी आंदोलन केलं, विशेषतः तुमच्या नेत्यांचं जे आंदोलन होतं त्याला फारच प्रसिद्धी द्यावी अशा स्वरूपाचं ते आंदोलन होतं, परंतु शेतकऱ्यांना काय मिळालं? 100% आंदोलनाची दिशा ज्या वेळेला ठरली गेली, पहिलं आमचं म्हणणं होतं की कर्जमाफी जाहीर करा किंवा 7/12 आजही म्हणणं करा असंच आहे. आणि त्या पद्धतीने आपण निर्णय घ्यावा. त्याला सरकारने मान्यता दिली नाही. आम्ही आंदोलन चालू ठेवलं होतं. आंदोलन काही स्टंट किंवा नाटकबाजीसाठी नव्हतं, लोकांच्या ह्याच्यासाठी होतं. काम केवळ आंदोलन करताना वेगवेगळ्या फेऱ्या त्याची होत्या. प्रसिद्ध त्याची ऐका, त्याची पद्धत ऐका. थोडी सवंग नव्हती. नाही डॉक्टर साहेब, मी अजून सांगतो तुम्हाला, अजून सांगतो. आम्ही जर तसं मनात आणलं असतं तर भ्रष्टाचाराची प्रकरणं घेऊन पहिल्याच दिवशी आम्ही त्या ठिकाणी चर्चा घडवली असती. आम्ही सर्व बाजूला ठेवली. पहिलं शेतकरी जगला पाहिजे, त्यासाठी आम्ही ती चर्चा आणण्याचा प्रयत्न केला. स्थगन हा अधिकार होता. अर्जुनराव म्हणतात त्याप्रमाणे. ऐका, मी तुम्हाला गॅरंटी देतो, सरकार दबलंय. आंदोलनामुळे सरकार दबलंय. आज सांगतो, पहिल्या दिवशी त्यांनी जर पॅकेज जाहीर केलं असतं तर कदाचित आजच्या 18 आत्महत्या थांबल्या असत्या. सरकार दबलंय आणि या 18 आत्महत्यांचा दोष केवळ या सरकारच्या माथी आहे. अजूनही सांगतो, जर सरकारने पुढे जाऊन सांगू. आज सांगतो, अर्जुनराव इथं बसले, सरकारने जर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेतला नाही तर सभागृहात न्याय मिळेपर्यंत आम्ही आंदोलन आत्महत्या चालू ठेवणार. तुमच्या याला जोडून याच देवेंद्र फडणवीसांनी, याच खडसेंनी, खुनाचा खटला. याच सगळ्यांनी सांगितलं होतं खुनाचा खटला. आमचं आता म्हणणं आहे, आता ह्या सरकारवर, या मुख्यमंत्र्यांवर, या कृषी मंत्र्यांवर 302चा खटला दाखल करा. राम शिंदे, काय सांगाल तुम्ही? हा प्रश्न सोडवणार कसा? सगळ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्याच्यात. काल जे आरोप तुमचा पक्ष करत होता, आज फक्त साईड बदलली आहे. प्रश्न तिथेच राहिलेले आहेत. शेतकऱ्यांना काय मिळालं? फक्त साईड बदलली. शिंदे या बाजूला होते, आज शिंदे या बाजूला आहेत. संपला विषय. इकडेही शिंदे आहेत, तिकडेही शिंदे आहेत. बोला. नाही, मला तेच सांगायचंय की आता ते जर दिलं नाही तर जर तरचा जो विषय आहे की त्या संदर्भामध्ये आपला महाराष्ट्र स्थापन झाल्याच्या नंतर सभागृह चालू होण्यापूर्वीच आम्ही जर पॅकेज जाहीर केलं, असं कधी झालेलं नाही. शेवटी चर्चा होत असते, दोन्ही बाजूच्या सदस्यांची मतं ऐकून घेतली जातात आणि त्याच्यानंतरच त्या खात्याचा मंत्री किंवा राज्याचे मुख्यमंत्री ही भूमिका जाहीर करत असतात. गेल्या 5 वर्षात पण अनेक वेळा हीच भूमिका आम्ही ऐकून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने कामकाज झालेलं आहे. आंदोलन जरी होत असलं तरी आंदोलनाच्या माध्यमातून शेवटी सरकारच्या माध्यमातून, लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून त्या प्रतिक्रिया आणि ते सगळं उमटणं हे जरी म्हटलं तर योग्य आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु सरकारमध्ये पहिल्यांदा प्रस्ताव हा आला पाहिजे, प्रस्तावाच्या अनुषंगिक चर्चा झाल्या पाहिजेत आणि हा रिजन वाईज प्रत्येक रिजन मध्ये काय काय अडचणी आहेत, काय काय अडचणीमध्ये त्याच्यात अंतर्भाव केला फक्त आपल्या माहितीमध्ये भर आणि त्या अनुषंगाने प्रस्तावावरती राम सूचना शिंदे जी आपल्या आल्याच्या माहितीमध्ये भर टाकतो. 70,000 कोटीसाठी कुणी मागितले नव्हते तेव्हा. सरकारने, युपीए सरकारने स्वतः देशाचा सगळ्या हे केला होता, सर्वे केला होता आणि जी समितीने हे केली होती त्याच्या याच्याने तो 70,000 कोटीचा हे जे पॅकेज जाहीर केलं. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते साफ चुकीचं आहे. त्यातले 22,000 कोटी महाराष्ट्रात आले होते. आणि एवढी मोठी रक्कम आणि म्हणून तुम्ही जे म्हणताय त्या 22,000 कोटीतले सरकारने जर ठरवलं तर सरकार अशी घोषणा करू शकतं, हे आपल्याला सांगायचं. 70,000 कोटीतले 22,000 कोटी महाराष्ट्राला आले होते आणि त्या 22,000 कोटींपैकी विदर्भातल्या कोरडवाहू शेतकऱ्यांना किती मिळाले हा खरा सवाल आहे. त्याच्याविषयी चर्चा करू. अर्जुनराव, उद्या सकाळी काय होईल? उद्या सकाळी काय होईल असं वाटतंय? नाही, मला सरकारने ठरवलं तर होऊ शकतं, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. आपण जे म्हणताय त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही, दुमत नाही. परंतु आता निरगुडकरांची जो प्रश्न विचारला ते कोणत्या भागात किती पैसे गेले, कुठं किती पैसे गेले, आत्महत्या नेमक्या कुठं होत आहेत, फायदा कोणाला होतोय, या सर्व गोष्टीच्या सूचना ह्या आल्या पाहिजे. त्या अनुषंगानं चर्चा झाली पाहिजे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. एक गोष्ट महत्वाची की दुष्काळ या शब्दाचं सरकारला वावड आहे. मग ते कोणतं का सकार असत नाही, हे असेल किंवा हे असेल. पण दुष्काळाला सरकारचं वावडं नाही, जनतेचंही वावडं नाही. तो येतो आणि पूर्णपणे साफ करून निघून जातो. चर्चा होतील, फळं रंगतील चर्चेचे. पण मला असं वाटतं की उद्या तुम्ही जो प्रश्न विचारला की उद्या काय होईल, काय होणार,
उद्या काय होईल? उद्या तुमच्या आयुष्यात काय आम्ही- होईल, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या आयुष्यात काय होईल? अगदी खरं आहे, फार महत्वाचा विषय आहे. उद्या काय होईल तर निश्चितपणे आमचा आग्रह असा असणारच आहे माननीय मुख्यमंत्र्याला, माननीय उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून, की निश्चितपणे तुम्ही ज्याच्याकडे 25-25 लाखाच्या गाड्या आहेत त्याला टोल माफी देऊ लागलो आपण, टोल माफी दिली आपण. आता शेतकरी अडचणीच्या राज्यातला 80% अल्पभूधारक शेतकरी अडचणीमध्ये, आणि त्या शेतकऱ्याला निश्चितपणे कर्जमुक्ती दिली पाहिजे. हा निश्चितपणे माझा मुद्दा आहे. ठिकाणी त्यासाठी आम्ही आग्रही राहू. कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता अतिशय छोटा प्रश्न आणि छोटं उत्तर. तुम्ही उद्या सकाळी तुमचा सदनाबाहेरचा विरोध बाजूला ठेवून सदनामध्ये प्रवेश करून शेतकऱ्यांचा प्रश्न सदनात मांडणार का? विरोध मागे घेणार का? एक मागणी तीच ठेवा, पण विरोध मागे घेणार का? सगळ्यात पहिलं अगदी थोडक्यात आणि याच्यामध्ये प्रसिद्धीसाठी हे कसलंही स्टंटबाजी नाही. शेतकऱ्यांची खरी बाजू मांडण्याचा विरोधक म्हणून आम्ही तो प्रयत्न करत आहोत. सकाळी सदनात गेली 3 जाणार वाजता. का? आम्ही उद्या सकाळी सदनामध्ये त्यांनी पूर्णतः हे जाहीर केल्याशिवाय, त्यांनी पूर्णतः कर्जमाफी जाहीर केल्याशिवाय आम्ही सदनामध्ये तर नेहमीच दररोजच जातोय. म्हणजे आम्ही जात नाही. सभागृहात चर्चेला भाग घेणार का? सभागृहामध्ये चर्चेला भाग घ्यायचं की नाही घ्यायचं हा त्यांच्या भूमिकेवर हे राहील, अवलंबून राहील. जर सरकारने अजूनही आंधळेपणा केला, बहिरेपणा केला तर मात्र आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. शशिकांत शिंदे, उद्या सकाळी सभागृहात जाऊन चर्चा करणं हे आपल्या पक्षाला कितपत मान्य आहे? आपल्या माध्यमातून आपण सूचना केल्याप्रमाणे उद्या पक्षाची आमची 9-10 वाजता चर्चा होते. त्यावेळेला चर्चा करून आम्ही निर्णय तुमचा मानसन्मान ठेवून तुमचं जर वाटतं त्याप्रमाणे आम्ही चर्चेला भाग घेऊ. परंतु तुम्हाला एक सांगतो, मगाशी सांगितल्याप्रमाणे सरकार बदलल्यानंतर लोकांच्या अपेक्षा होत्या, त्या अपेक्षा पूर्ण होत नाही ही सत्य परिस्थिती आहे. केंद्रातून 70,000 कोटी मिळाले. यावेळेला केंद्र सांगताय आमच्याकडून पैसेच घेऊ नका. मी आज सांगतो, जर चर्चा करून सुद्धा न्याय मिळाला नाही तर परत आम्ही सदनाच्या बाहेर न्याय मिळेल पण त्यावेळेला 1 मिनिट, त्यावेळेला फक्त तुम्ही ही स्टंटबाजी आणि ती त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी तुमचा आवाज आमचा लढा लढत आवाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा दाबून देऊ नका, एवढं आमचं विनंती आहे. शैलेंद्र परांजपे, काय होईल उद्या सकाळी? मी जे पहिल्या सेगमेंटला म्हटलो होतो त्या मताशी मी अजूनही ठाम आहे की विरोधी पक्ष असतील किंवा सत्तारूढ पक्ष असतील अतिशय उत्कृष्ट राजकारण करत आहेत. आणि त्याच्यामध्ये एकच मुद्दा फक्त सांगतो शेवटचा, तो असा की शेतकऱ्यांना काय द्यायचं ते आम्ही देऊ, कारण आम्ही सत्तेवर आहोत. 15 वर्ष तुम्ही होतात, तुम्ही देऊ शकला नाहीत म्हणूनच ही वेळ आली आहे. त्यामुळे आज आम्ही सरकारमध्ये आहोत, आम्ही आमच्या मताप्रमाणे देऊ. आणि जे मुख्यमंत्र्यांचं विधान वारंवार बेसलाईन म्हणून घेतलं जाते सर्व पक्षांकडनं आणि सगळ्या माध्यमांकडनं, त्याच्यामध्ये एक मिनिट बोलू दे, मला पूर्ण करू दे. त्याच्यामध्ये ते जे विधान आलेलं आहे छापून, त्याच्याविषयी जो खुलासा केला जातो आणि तोच सभागृहात तुम्हाला ऐकायला मिळेलही की कुठेही ते वाक्य संपूर्ण कर्जमुक्ती देणे शक्य नाही अशा प्रकारचं आहे का कर्जमुक्तीशिवायही अनेक पर्याय आहेत अशा. नाही, मला म्हणूनच मी भाई जे असेल त्या सभागृहात येईलच. फक्त मुद्दा इतकाच की हे सगळं जे राजकारण आहे असं मी पहिल्या सेगमेंटला म्हटलो होतो त्या मताशी मी अजूनही ठाम आहे. ते माझं म्हणणं मी लोकशाही पद्धतीने वाहिनीसमोर मांडतोय आणि त्यांना कळकळ आहे, सरकारलाही कळकळ आहे. बघूया ते काय करतात. प्रेक्षक, आपण पाहिलं की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सदनाच्या बाहेर जो काही हंगामा चाललेला आहे आणि सदनामध्ये जे काय चाललेलं आहे ते दोन्ही आपण पाहिलं. आज ही चर्चा आणि चर्चेचा रंगला फड पाहिला. उद्या सकाळची वेळ ही राजकारण्यांसाठी काय असेल याचा अंदाज आपल्याला आला असेल. परंतु सवाल असा आहे की उद्याची सकाळ या देशातल्या, या महाराष्ट्रातल्या गोरगरीब, अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकऱ्याची कशी येणार आहे की जो आपला दोन्ही डोळे आकाशाकडे लावून बसलाय, आकाश रुसलंय, धरती रुसली आहे, दुबारपेरणीचं संकट आहे, खिशात पैसे नाहीत, पोटात अन्न नाही, घरात दाणा नाही, अशी अवस्था असताना सरकारचा आणि विरोधकांचा दोघांचाही मायेचा हात त्याच्या पाठीवर फिरणं गरजेचं आहे. तो एकत्र फिरेल का हा खरा उद्याचा सवाल आहे. सदनात जाऊन चर्चा होईल की नाही हा त्यातला दुय्यम भाग आहे. चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.